नमस्कार मित्रांनो, नुकतेच 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असतो, जे की 10वी नंतर डिप्लोमा किंवा ज्याला आपण पदविका असे म्हणतो आणि 12वी नंतर डिग्री किंवा पदवी आपण त्याला म्हणतो. यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो DTEच्या वेबसाईटवर. तर ते कागदपत्रांची लिस्ट DTEने नुकतीच जाहीर केलेली आहे. कागदपत्र कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला कोणत्याही रिझर्व कॅटेगरी जसं की SC, ST, OBC, व्हिजे, NT इत्यादी कॅटेगरीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जात किंवा जमात प्रमाणपत्र सादर करावं लागतं. त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे जात जमात वैधता प्रमाणपत्र, अर्थात कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ज्यांना डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना हे प्रमाणपत्र लगेचच सादर करायची गरज नसते, परंतु ॲडमिशननंतर त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय मात्र करावं लागतंच. मात्र ज्यांना 12वी नंतर डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी इज कंपल्सरी, ही त्यांना सादर करावीच लागते. त्यानंतर SC आणि ST कॅटेगरी वगळता इतर कॅटेगरी ज्या आहेत OBC किंवा व्हिजे किंवा NT त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालू आर्थिक वर्षाचे, म्हणजे आता आपण 25-26साठी ॲडमिशन घेत आहोत तर 31 मार्च 2026पर्यंत ज्याची मुदत आहे असं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांना सादर करावं लागणार आहे. त्यानंतर लागतं आपल्याला नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट, तर राष्ट्रीयत्व किंवा अधिवास प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर स्कॉलरशिपला आपण जेव्हा अप्लाय करणार असतो त्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र तेही चालू आर्थिक वर्षाचं लागतंच. याशिवाय TFWS कॅटेगरीमध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनासुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. त्यानंतर एक नवीन कॅटेगरीच्या सीट्स रिझर्व असतात, त्या म्हणजे EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग. तर त्यांना चालू आर्थिक वर्षाचं EWS सर्टिफिकेट जे की महाराष्ट्र राज्याकडनं मिळतं ते आपल्याला सादर करावं लागतं. याशिवाय जर कोणी स्पेशल चाइल्ड असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना त्याचंही प्रमाणपत्र द्यावं लागतं. आणि जर सैन्य दलातील किंवा डिफेन्स कॅटेगरीमधून ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना डिफेन्सचं सर्टिफिकेटही द्यावं लागतं. याशिवाय ॲडमिशन नंतर जेव्हा की स्कॉलरशिपसाठी तुम्ही अप्लाय करता तेव्हा कॅन्डिडेटचं आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि त्याला संलग्नित बँकचं खातं आवश्यक आहे. तर जेणेकरून तुमची जी स्कॉलरशिपची रक्कम असते ती थेट त्या बँकेत जमा होत जाते. आणि आता AICTEने जे नवीन नियम काढला आहे की जे वर्किंग प्रोफेशनल आहेत किंवा नोकरी करता करता ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा ना हरकत प्रमाणपत्र जे त्यांच्या जिथे काम करत आहेत त्या ऑफिसने त्यांना दिलेलं असलं पाहिजे. तर ही कागदपत्र तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस आवश्यक आहेत किंवा काही वेळेस त्याला ठराविक मुदत दिली जाते की रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर ते सादर करण्यासाठी ठराविक मुदत दिली जाते. त्या विहित मुदतीमध्ये तुम्हाला ही कागदपत्र सादर करावीच लागतील, तरच तुमचं ॲडमिशन हे व्हॅलिड राहील. तर आत्ताच तुम्ही या कागदपत्रांच्या मागे लागा, कारण पदविका अभ्यासक्रमांसाठी आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर हे लक्षात घ्या आणि ही कागदपत्र तुम्ही सादर करा. धन्यवाद.